उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये अद्याप थेट संवाद नाही। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। उद्धव ठाकरेंचा राजकीय कारभार संपला। उद्धव ठाकरेंसोबत कोणीही जाणार नाही। रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा। राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। राहुल गांधींनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। खास शायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांची खोचक टीका। देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर काँग्रेस नेत्यांचा पलटवार। निवडणूक आयोगानं उत्तर देणं अपेक्षित, मात्र अमित शहा फडणवीस उत्तर देतात। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा वाद। जाहीर सभेतून जपून बोललं पाहिजे। आपण कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे। महायुतीत आहोत हे विसरू नका। निलेश राणेंनी टोचले बंधू नितेश राणेंचे कान। चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात पक्षप्रवेश। मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक। अमरावतीमधील मोजरी इथं तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्नत्याग आंदोलन। मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं जन आक्रोश आंदोलन। कुर्ल्यातील भूखंड अदानीला देण्याच्या निर्णयाचा काँग्रेसकडून निषेध। बदलापुरात टपऱ्यांवर ड्रग्जची सर्रास विक्री। अनेकदा पोलिसांना सांगून कारवाई करायला लावली। आमदार किसन कथोरेंचा खळबळजनक दावा। टोल चुकून पळणाऱ्या वाहनानं कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातली गाडी। टोल कर्मचारी गंभीर जखमी। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहराजवळची घटना। आणि संत गजानन महाराज पालखीचं वाशिम जिल्ह्यात आगमन। पालखीचा पुढील 4 दिवस मुक्काम वाशिम जिल्ह्यात। बघूयात नेमकं काय घडतंय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय, पण अजून उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट संवाद झालेला नाही असं सूत्रांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे दोन्ही भावांमध्ये समेट घडून आणण्यासाठी नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याचं बोललं जातंय। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा। युतीसाठी पुढाकार घेणार कोण? नातेवाईक बनणार युतीसाठी दुवा। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिसादानंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली। त्यानंतर दोन्ही बाजूंनी युतीबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक असल्याची भूमिका संजय राऊतांसह ठाकरेंच्या पक्षाचे नेते मांडत होते। अशातच उद्धव ठाकरेंनी याबाबत प्रश्न विचारल्यावर दिलेल्या उत्तरामुळे चर्चांना जोर आलाय। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। एकीकडे उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं असताना दुसरीकडे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं। गिरगावात तर बॅनरबाजीतून ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी साथ घालण्यात आली। दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती आहे। राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते। काही जवळचे नातेवाईक दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे। त्यात नातेवाईक सुद्धा इन्व्हॉल्व झाले।
म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचारून पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचारलं बाबा काय तुमचं मत आहे नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील. अगदी सगळे सकारात्मक आहेत. मग संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, कारण मागे वळून जेवढं बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया. राजकीय मतभेद असले तरी सुद्धा नातेसंबंध दोन्ही ठाकरे बंधूंनी कायम राखले. काही महिन्यांपूर्वी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली. तेव्हा स्वतः रश्मी वहिनींनी राज ठाकरेंचं स्वागत केलं होतं. मग राज ठाकरेंची बहीण जयवंती यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. विशेष म्हणजे यापूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा यांनी सुद्धा या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. नाही कोण नाते करतात आणि काय करतात याची मला कल्पना नाही, पण मी प्रयत्न पहिल्यापासून करतोय, जग जाहीर आहे. नाही चर्चा बरेच दिवस आहे, प्रयत्न आम्ही बरेच वर्ष करतोय, तुम्हाला माहितीच आहे. पण आज ना उद्या ही गोष्ट होणारच आहे. मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं की खुदा के घर देर आहे मगर अंधेर नाही आहे आणि टाईम इज अ ओनली फॅक्टर. कालाय तस्मय नम मी सांगितलं ना त्याप्रमाणे होईल आणि मला वाटतं आता ते दृष्टिक्षेपात आलेलं आहे आणि उद्धव पण थोडासा आता सकारात्मक भूमिकेत असल्यामुळे या गोष्टी लवकरच होतील अशी आपली सगळ्यांना आशा धरायला हरकत नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असताना शिंदेच्या शिवसेनेकडून जुन्या घटनांचा संदर्भ देत ठाकरेंच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीची सत्ता येईल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे, पण ज्यावेळेला आदित्य वगळीमध्ये उभा होता विधानसभेला तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला. पण ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला. हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही. जे राज ठाकरेचे 6 नगरसेवक होते त्या 6 ते 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःला घेतले. त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना. त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावं हा त्यांचा विषय आहे. आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये. त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं. पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार, तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे. म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार. जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं आहे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळणारे मोठेच यश मिळणार आहे, कारण हे जनतेच्या मनात सरकार निवडून आलेलं आहे. तर कोणी एकत्र येण्यानं काही फारसं त्या प्रक्रियेत परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. आता ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाच्या चर्चा प्रत्यक्षात येणार की चर्चाच राहणार हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल. त्यासोबतच या युतीसाठी कोण पुढाकार घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. स्नेहा जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत मुंबई.